घरातील मुलाला मोठं करण्यासाठी पालकमंत्र्यांनी मला बाजूला करायला सुरुवात केली. प्राध्यापक मोहन वनखंडे यांचा आरोप. मिरजेत भारतीय जनता पार्टीचे अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश सचिव प्राध्यापक मोहन वनखंडे यांनी पालकमंत्र्यांवर गंभीर आरोप करताना मंत्रिपद मिळाल्यावर मुलाला मोठं करण्यासाठी पालकमंत्र्यांनी मला बाजूला करण्यास सुरुवात केली. जिल्हा भेटीसाठी पदाधिकारी येतात त्यावेळी मुद्दाम डावलण्याचा प्रकार केला जातोय. शिवाय पक्ष कार्यामध्ये सुद्धा बाजूला करण्याचा प्रयत्न होतोय. याबाबत भाजपचे नेते विनोद तावडे हे मिरज भेटीदरम्यान आले असताना या सर्व गोष्टी त्यांच्या समोर व्यक्त केला असल्याचा उल्लेख त्यांनी पत्रकार परिषदेत करताना भाजप जिल्हाध्यक्ष आणि पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्यावर आरोप केले. भाजप नेते मोहन वनखंडे हे आज मिरजेत भाजप जनसुराज्य शक्ती महायुतीने दहीहंडी सोहळ्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. माननीय विनोदजी तावडे साहेब हे सांगली जिल्ह्याच्या काही विधानसभेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची गाठीभेटी घेण्यासाठी आले होते. त्यात 4 विधानसभा क्षेत्र होते, त्यात मिरजही होतं. मिरज विधानसभा क्षेत्राचा मी पूर्वीचा 3 टर्मचा मिरज विधानसभा क्षेत्राचा प्रमुख म्हणून काम पाहत होतो. परंतु लोकसभेच्या इलेक्शनपूर्वी इथल्या जिल्हाध्यक्षांनी आणि पालकमंत्र्यांनी तात्काळ काही निर्णय घेतले आणि त्यातून मला थोडंसं बाजूला केलं गेलं. तेव्हापासून जिल्ह्याच्या ज्या काही प्रमुख पदाधिकारी येतात तेव्हा मुद्दाम डावलण्याचा प्रकार हा केला जातो आहे. याबाबतीत मी माझे जिल्हाध्यक्ष असतील, प्रदेशाचे अध्यक्ष असतील आणि राष्ट्रीय महामंत्री म्हणून तावडेसाहेब यांच्याशी या विषयावरती माझी नाराजी त्यांच्यासमोर व्यक्त केलेली आहे. तर हा कारण आपल्याला जग जाहीर आहे. जशा पद्धतीनं मी एक कार्यकर्ता, भारतीय जनता पार्टीचा 20-25 वर्षे काम करणारा कार्यकर्ता म्हणून मी जेव्हा काम करत होतो, पण जेव्हा काही इथं मंत्रिपद आल्यानंतर जेव्हा त्यांना त्यांच्या घरातल्या मुलाला किंवा घरच्यांना पुढं मोठं करण्यासाठी त्यांनी हळूहळू मला बाजूला सुरुवात केली. बाजूला करायला हरकत नव्हती, पण पक्षकार्यामध्ये सुद्धा त्यांनी मला बाजूला करायला सुरुवात केली. आणि विशेषतः कालच्या तावडेसाहेबाच्या मीटिंगमध्ये मला महामंत्र्यांनी निरोप दिला, पहिल्यांदा तुम्ही यायचं आहे. आणि त्याच शहर महामंत्र्यांनी परत निरोप दिला की आम्हाला सांगितलं गेलं की तुम्हाला का बोलवलं आहे, अशा पद्धतीने निरोप त्यांच्याकडून आला गेला. आणि त्यामुळे मी त्या मीटिंगला उपस्थित राहिलो नाही. माझी जायची इच्छा होती. तावडेसाहेब महामंत्री येत आहेत म्हटल्यानंतर माझं कर्तव्य होतं 20 वर्षे 25 वर्षे काम करणारा कार्यकर्ता म्हणून. परंतु त्यांनी बोलवलं नसल्यामुळं, येऊ नका म्हणून सांगितल्यामुळं मी तिथं गेलो नाही. परंतु त्याची दखल माझ्या पक्षातल्या काही वरिष्ठ लोकांनी घेतली होती आणि तावडेसाहेबांनी घेतली आणि त्यांनी वेगळी वेळ दिली. आणि मी माझ्याच गाडीमधून एक 15-20 मिनटं माझ्या ज्या व्यथा आहेत, अडचणी आहेत, या मतदारसंघाच्या बाबतीतच्या त्यांच्याशी सविस्तर चर्चा केलेली आहे.